तर ह्या सरकारने आमच्या दोन्ही भावामध्ये 59 जातीमध्ये आमच्या वादविवाद लावलेला आहे। आम्ही सर्व आतापर्यंत 59 जाती आमच्या एकत्र राहिलो। आम्ही सर्व शिक्षणामधून सगळे पुढे गेलो। बौद्ध समाज हा एक शिकलेला वर्ग आहे आणि बौद्ध समाज असन, चर्मकार समाज असन, मातंग समाज असन, हे सगळे समाज आम्ही आतापर्यंत सगळे बरोबर घेऊन चाललो। परंतु या सरकारने जे हिंदू मुस्लिम वाद लावला, त्यानंतर ओबीसी मराठामध्ये वाद लावला, ST धनगरांमध्ये वाद लावला, आता त्यांना बौद्ध आणि मातंगामध्ये वाद लावायचा हा घाट घातलेला आहे। परंतु आम्ही ह्या सर्व मागासवर्गीय संघटनाच्या वतीने या सरकारचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो की आम्ही सगळे भाऊ एकत्रच राहणार आहोत। ह्या सरकारला आम्ही ह्या निमित्ताने, ह्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की आम्ही आमच्या भावांना आज नाही तर उद्या आम्ही त्यांना समजून सांगू। काही घटक आमचे मातंग, काही घटक थोडेसे पैशाच्या आमिषाने ते पुढे गेलेले आहे, परंतु ते भाऊसुद्धा आमच्या बरोबर येणार आहे। सरकारने आमचा गैरफायदा घेऊ नये, अन्यथा महाराष्ट्रभर हा त्यांना भीमटोला आम्ही ह्या संगमनेरच्या मोर्चाच्या माध्यमातून देण्याचा हे करणार आहोत। संगमनेरमध्येच नव्हे तर हाच मोर्चा महाराष्ट्रामध्ये, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात गावागावामध्ये हा मोर्चा मोठ्या थाटामाटात आमच्या महिला माता बहिणी घेऊन हा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार आहे। हेच सरकारने, या मुख्यमंत्र्यांनी या न्यूजच्या माध्यमातून लक्षात घ्यावं तर हा समाज शांत आहे, यांना शांत राहू द्या, यांना डवचाळण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय